मित्रांनो, आज आपण येणाऱ्या 12वी आणि 10वीच्या परीक्षेसाठी एकदम शॉर्ट ट्रिकमध्ये एकदम शॉर्टमध्ये की वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य त्या ठिकाणी परीक्षेला कसे येतात आणि ते एकदम कमी वेळामध्ये कसे सोडवायचे याच्यावर त्या ठिकाणी एक व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत. आतापर्यंत आपण सेपरेट प्रत्येक प्रकारचं एक एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, परंतु एकाच वेळी सर्व प्रकारचं जे ग्रामर आहे ते या ठिकाणी आपण 2-3 व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण ग्रामर बसवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर आज या ठिकाणी आपण परीक्षेला कशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो आणि तो त्या ठिकाणी शॉर्टमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं सोडवायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहता की पहिल्यांदा दे वेअर व्हेरी टायर्ड अँड थर्स्टी इन द फॉरेस्ट. एक एक प्रकारचं वाक्य आपण घेणार आणि त्याच्या खाली कशा पद्धतीनं तुम्हाला सांगितलं जाईल, विचारलं जाईल, मेक इट एक्सक्लेमेटरी, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येईल. मग आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या प्रकारचं वाक्य दिलं शॉर्टमध्ये आपल्याला या ठिकाणी कसं जायचं, वन टाइम त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी. आता पहा, पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचंय, हे पहा, हे शब्द आधी वाक्यात आले काय पाहिजे. बघ, व्हेरी, LY, मच, सो आणि तिसऱ्यांदा ॲन. बघा, आता काय करायचं की पहिल्यांदा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की या 7 जणी आहेत. मग या 7 मधली कोणती पसंत आहे ती पाहिजे. मग इथं व्हेरी पसंत आहे, लाईन मारून नंबर 1 द्या आणि इकडे नंबर 2 द्या. म्हणजे वाक्य 2 भागात करा. त्याच्यानंतर डायरेक्ट काय करा, या दोघीतली जर असेल तर त्यांचे पापा कोण आहे, वॉटर. या चौघीतली असेल तर त्यांचे पापा कोण आहे, हाऊ. आणि ही जर असेल तर तिचे पापा कोण आहे, वॉटॅन. तर मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय की जी पसंत आहे तिचे पापा लगेच बोलून घ्या. मग कोण आहे तिचे पापा, हाऊ. आणि नंतरच्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की 1 नंबर मध्ये जर हे मध्यस्थी जर आलेले असतील, कोण आहेत मध्यस्थी, इन, ऑन, टू, फॉर, फ्रॉम, विथ, एट, अबाउट आणि अमाउंट. हा मध्यस्थी पहा, असल मध्यस्थीचा नंबर 3 द्या आणि नसल तर राहू द्या. ओके, पहिल्यांदा आपण काय केलं, 7 मधली ही पसंत होती, लाईन मारून 1 नंबर दिला, इकडे नंबर 2 दिला. त्याच्यानंतर काय केलं, जी पसंत आहे तिचे पापा बोलून घेतले. आपल्याला ही पसंत होती, तिचे पापा हवे आले. नंतर काय करायचं, तुमचा हा जो 1 नंबर आहे याच्यात जर यातला शब्द असेल तर तिथून पुढे नंबर 3 द्यायचा. ओके. मग आता बघा, तुमचा हा 1 नंबर रेडी झालाय, 2 नंबर रेडी झालाय आणि 3 नंबर रेडी झालाय. त्याला फक्त 1, 2, 3 आणि लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे मंगळसूत्र या ठिकाणी अशा पद्धतीचं वाक्य तयार होईल. म्हणजे कसं होईल वाक्य तुमचं, 1, 2, 3 मंगळसूत्र. मग परीक्षेत असं लिहिणार आहे का, नाहीये. मग आपण काय करणार आहे, 1 अगोदर लिहून घेणार, हाऊ टायर्ड अँड थर्स्टी दे वेअर, आणि नंतर 3 नंबर लिहिणार, इन द फॉरेस्ट. आणि लास्टला आपण एक्सक्लेमेटरी मार्क देणार. एक्सक्लेमेटरी मार्क जरी नाही दिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी तो मार्क मिळणार नाही. ओके, ठीक आहे. चला पुढचं काय करायचं बघा आता. हा, दे वेअर क्लेवर, दे वेअर पॉवरफुल. पुढचा प्रकार पाहता, आपल्याला एकाच याच्यामध्ये परीक्षेला अभ्यास करताना इथं काय सांगितलं जाईल रे, रिराईट युजिंग ॲज वेल ॲज. आता पहा, बरेच जण रिराईट युजिंग सुद्धा याच्यात लिहितात. अशा प्रकारचं जर वाक्य आलं तर मग आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा ॲज वेल ॲज कसं वापरायचं ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. मग शॉर्ट मध्ये आपण काय करणार आहे,
पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय माहितीये का, बोथ अँड आहे का पाहिजे वाक्य, आहे का रे? बोथ अँड नाहीये. पण जर आलं ऍज वेल ऍज वापरताना बोथ अँड वाक्यात येणार आहे. आलं तर त्या बोथ अँडला कट करा आणि अँडच्या जागेवर ऍज वेल ऍज म्हणजे शॉर्ट मध्ये अव्वा. समजलं एक बघा. पण जर ऍज वेल ऍज नाही, बोथ अँड जर नाही आलं तर वाक्यामध्ये काय येईल रे? नॉट ओनली बट ऑल्सो. आता बोथ नॉट ओनली बट ऑल्सो आलं तर त्याला सुद्धा काय करायचं रे? दोन्ही कट करून टाका. आहे का नॉट ओनली बट ऑल्सो? पा नाही आलेलं, पण एखाद्या वाक्यात येऊ शकतं, बोथ अँड येऊ शकतं. त्यावेळी असं करा, नॉट ओनली बट ऑल्सो आलं तर नॉट ओनली बट ऑल्सोला कट करा आणि जिथं बट ऑल्सो आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी अव्वा. काय अडचण आहे का बघा. ओके. मग आता याच्यात बोथ अँड पण नाही आलं, नॉट ओनली बट ऑल्सो नाही आलं, घाबरायचं नाहीये. मग काय करायचं रे? दोन्ही नाही आलं तर त्या वाक्यामध्ये सेम पार्ट पाहिजे. मग आता तिन्ही पैकी एक तर मात्र निश्चित राहणार आहे. मग इथं काय आलं? सेम पार्ट आलेलं आहे. मग सेम पार्ट अगोदर अंडरलाईन करून घ्या. काही अडचण आहे का? सेम पार्ट अंडरलाईन करून घ्या आणि सेम पार्ट अंडरलाईन केल्यानंतर थोडा वेळ इकडे लक्ष द्या. हे पहा, अबे हे काय रे? व्हॉट इज इट? अबे कपल आहे, बरोबर आहे, निवांत बसलेला आहे. आणि मग आपल्याला काय करायचं? एक आला इथं बसला आणि एक आला इथं बसला. कोणाला हुसकायचं? कोणाला हुसकायचं? याला हुसकायचं का याला हुसकायचं? करा करा का म्हणणार आहे, जर तुलाच राहू दे नाहीये. मग आपल्याला कोणाला हुसकायचं? मधल्याला हुसकायचं. ओके, लक्षात घ्या. कपल इथं बसलेला आहे, हा बाजूला बसलेला आहे, हा मध्ये बसलेला आहे. कोणाला हुसकायचं? हा, मधल्याला हुसकायचं. मग आता इथं लक्ष द्या. आता तुझ्या बाबतीत झालं काय करशील? कोणाला हुसकावशील? मधल्याला. मग आता मला सांगा, हा बाई सेम पार्ट आपण अंडरलाईन केला. पहिल्या वाक्यात जो उरल तो याचे आहे, दुसऱ्या वाक्यात उरल ती वाईफ आहे. मग आता इथं तो बसलेला आहे, इथं त्याची वाईफ बसलेली आहे, हे कपल इथं बसलेलं आहे. हा आला मध्ये बसला, हा आला बाजूला बसला. कोणाला हुसकायचं? मधल्याला हुसकायचं. मग याला हुसकायचं आणि तिला इकडे घ्यायचं अव्वा. मग परीक्षेत असं अव्वा लिहिणार का? नाहीये. परीक्षेत काय लिहिणार रे? ऍज वेल ऍज. समजतंय का बघा? समजतंय का? ओके, चला पुढं. ओके, आता पुढं तुम्हाला he looked very careful. He looked careful. एक मिनिट, बोर्ड एक्झामला आलेलं वाक्य घेऊ डायरेक्ट आपण शक्यतो. हा, इट अल्टर्ड माय लाईफ. पुढचा प्रकार आहे रॅडिकली. इट अल्टर्ड माय लाईफ रॅडिकली. आता आपल्याला काय करायचंय की ह्या वाक्यामध्ये तुम्हाला काय करायला सांगितलं जाईल? काय सांगतील बघा. हा, पहिल्यांदा आपण एक्सक्लेमेटरी पाहिलं, दुसऱ्यांदा ऍज वेल ऍज. आता पहा, इथं तुम्हाला सांगितलं जाईल फ्रेम अ रेटॉरिकल क्वेश्चन. फ्रेम अ रेटॉरिकल क्वेश्चन. ओके, असं वाक्य दिलं जाईल. आता रेटॉरिकल क्वेश्चन जरी समजा आपल्याला करत असताना 2-3 प्रकारचे वाक्य, 4 प्रकारचे वाक्य येत असतील, तर इथं मात्र एकच वाक्य येईल. मग आपल्याला पहिल्यांदा पाहिजे रेटॉरिकल क्वेश्चन करताना आपल्याला काय करायचंय? पहिली गोष्ट लक्षात घ्या, रेटॉरिकल करताना काय करायचे ते लगेच तुम्हाला इथं सांगतोय मी, की पहिल्यांदा आपण बघा ऍक्झिलरी पाहिजे. आता कोणी म्हणाला ऍक्झिलरी कोणत्या आहेत? त्या ऍक्झिलरी वर्कचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये टोटल ऍक्झिलरी आपण दिलेला आहे. प्रायमरी ऍक्झिलरी, मॉडेल ऍक्झिलरी. तरीही तोंडी पहा. इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट. एवढे ऍक्झिलरी सध्या पहा. मग ऍक्झिलरी हे नेहमी कुठं असतं रे? दोघांच्या मध्ये. आता सब्जेक्ट म्हणून कोण येतं? कालच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे आय, वी, यू, दे, ही, सी, इट आणि नेम्स. मग इथं कोण आलं? इट हा सब्जेक्ट आहे. आता हे जर ऍक्झिलरी नाहीये तर ऍक्झिलरी नसेल तर कोण येतं रे? मेन वर्ब येतं. लक्षात येतंय का बघा. मग इथं आपल्याला काय करायचंय की या ठिकाणी ऍक्झिलरी जर नाही आलं तर वाक्यामध्ये कोण येतंय बघा. एक तर V1 येतं किंवा त्याला एस येतं किंवा काय येतं रे? V2. आता हे वरच्या व्हिडिओमध्ये
एकदम व्यवस्थित आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. तर मग ऍक्झिलरी आलं, आता समजा या दोघांच्या मध्ये जर ऍक्झिलरी आलं तर त्याचं रेटॉरिकल कसं करायचं. ऍक्झिलरी जर नाही आलं तर कोण येतं, V1 येतं, SES येतं किंवा V2 येतं, त्याला मेन वर्ब म्हणतो आपण. हे वर्बचे फॉर्म आहेत, एक तर ते V1 फॉर्म मध्ये असतं, SES फॉर्म मध्ये असतं किंवा V2 फॉर्म मध्ये असतं. मग आपल्याला या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता बघा ह्याच्यामधली इमॅजिनेशन काय होती रे, ही गाडी ट्रिपल शीट आहे आणि ही गाडी डबल शीट आहे. आता इथून पुढं आपण जी इमॅजिनेशन करणार आहे ती बऱ्याच वेळासाठी त्या ठिकाणी काय करणार आहे, पुढे बऱ्याच प्रकारासाठी लागणार आहे. सब्जेक्टला पापा म्हणा, ऍक्झिलरीला बाळ म्हणा आणि मेन वर्बला मग मेन वर्ब V1 असो, SES असो, V2 असो, त्या मेन वर्बला आपल्याला काय म्हणायचं रे, मम्मी. मग आता मला सांगा, वाक्य आपलं इथं आहे, इमॅजिनेशन पण आपली रेडी आहे, आपण सब्जेक्टला पापा म्हटलेला आहे, मेन वर्बला मम्मी म्हटलेला आहे. आता काय करायचं की ऍक्झिलरी जर आलं, आता या वाक्यात ऍक्झिलरी आलेलं नाही पण परीक्षेला कोणतंही वाक्य येऊ शकतं. मग वाक्यात जर ऍक्झिलरी आलं तर त्याला पहिल्यांदा फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह करा. पॉझिटिव्ह असलं तर निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असलं तर पॉझिटिव्ह करा. आणि निगेशन दाखवणारे शब्द कायमचे ध्यानात ठेवा, नो, नॉट, NT आणि नेव्हर. नो बडी, नथिंग हे शब्द सुद्धा नो लागते त्याला. आणि बघा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना जर नो तुम्ही काढलं तर त्या नोचं फक्त काय करा, एनी करा. आता लक्षात घ्या, ऍक्झिलरी जर आलं तर त्याला फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह करायचं. आता हे ऍक्झिलरी, V1, SES, V2 हे सगळे कोणाच्या नंतर येणार आहेत, सब्जेक्टच्या नंतर येणार. सब्जेक्ट सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर आलेला जो शब्द आहे तो त्या ठिकाणी ऍक्झिलरी आहे की V1 आहे की SES आहे की V2 आहे, ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं. लक्षात आलं. मग आता बघा इथं ऍक्झिलरी नाही आहे, पण जर ऍक्झिलरी आलं तर त्याला पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा. बस एवढंच काम करायचंय. ओके. आणि त्याला उचलायचं आणि कुठे घ्यायचं रे, टाकीवर घ्यायचं. लक्षात आलं. आता इथं पहा, इथं पापा पुढे बसलेले आहेत, मागं मम्मी बसलेली आहे, हा बाई बाळ आहे. ही गाडी ट्रिपल शीट आहे आणि ही गाडी डबल शीट आहे. मग इथं कोणती गाडी आलेली आहे, डबल शीट आहे. पापा आहेत आणि मम्मी आहे, बाळ नाहीये त्यांच्याकडं. मग बाळ असल्यानंतर आपण काय केलं रे, हा बघ याला उचललं आणि इथं PN म्हणा वाटलं बारीक, याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाळाला करायचं आणि त्याला उचलून टाकीवर घ्या आणि लास्टला प्रश्नचिन्ह द्या. काहीच करायचं नाहीये. पण जर बाळ नाही आलं आणि मम्मी जर आली तर मम्मी आता इथं कशी आहे बघा, कशी आहे म्हणजे काय, हा बघ रे, इथं जर अल्टर आलं असतं तर त्याला काय म्हटलं असतं तुम्ही, V1. इथं जर अल्टर्स आलं असतं तर त्याला आपण काय म्हटलं असतं रे, V1, SES. आणि इथं जर काय आलं रे, अल्टर्ड जर आलं असतं तर त्याला आपण काय म्हटलं असतं रे, V2. लक्षात आलं. मग हा भाई अल्टर V1, अल्टर SES, अल्टर V2. मग इथं काय अल्टर्ड आहे म्हणजे काय आलेलं आहे, V2. मग V1 आहे की SES आहे की V2 ते पाहायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला. आता बघा V1 मधून कोण निघतं रे, डू. SES मधून म्हणजे त्याला जर SES असलं तर कोण निघतं रे, डज. आणि V2 जर आलं तर कोण निघतं, डीड. पण ज्यावेळी तुम्ही डीड घेताय त्यावेळी V2 मधलं एक V1चं डीड होतंय, एक V1 इथं राहते. ज्यावेळी तुम्ही V1 ला SES आहे त्या SES डच करताय त्यावेळी हे V1 या ठिकाणी सेपरेट असत राहते आणि V1 मधून डू निघतं त्यावेळी V1 करायची गरज राहत नाही. लक्षात आलं. मग आपण काय करतो, याला थोडा वेळ काय करायचं, या डू डज डीडला आपल्याला काय म्हणायचं, D3 म्हणायचं आणि पुढे V1 करायचं. आणि या D3 ला काय करायचं रे, पॉझिटिव्ह असलं तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असलं तर पॉझिटिव्ह आणि कुठं घ्यायचं त्याला, सब्जेक्टच्या पुढं म्हणजे टाकीवर घ्यायचं. लक्षात आलं. मग आता शॉर्ट मध्ये एक ध्यानात ठेवा, बाळ जर आलं तर बाळाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह करायचं आणि टाकीवर घ्यायचं. बाळ जर नाही आलं तर त्या ठिकाणी मम्मी असते आणि मम्मी कशी असते, V1 असते, SES असते किंवा V2 असते. मग मम्मी इथं V2 आहे, मग V2 मधून कोण निघणार आहे, एक V1 कट होणार आहे, ईडी करायचं आणि त्याला कुठे घ्यायचं रे, टाकीवर घ्यायचं. मम्मी टाकीवर घेता येत नाही म्हणून मम्मी कोणाला पाठवते, डूडल शीटला. लक्षात आलं. हा पॉझिटिव्ह आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे, मग इकडे काय लागलं, निगेटिव्ह आणि लास्टला काय द्यायचं रे, क्वेश्चन मार्क. लक्षात आलं. शॉर्ट मध्ये ह्याच्यानंतर रेटॉरिकल क्वेश्चन कुठेही आला तर पहिल्यांदा एक ध्यानात ठेवायचं, त्याच्यामध्ये जर ऍक्झिलरी असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह करायचं, टाकीवर घ्यायचं आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. आणि मम्मी जर आली तर मम्मी टाकीवर घेता येत नाही
म्हणून D3 म्हणजे डू डज डीड पैकी एक टाकीव घ्यायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह करायचं आणि लास्टला त्या ठिकाणी काय द्यायचं रे, क्वेश्चन मार्क मात्र विसरू नका. लक्षात आलं? मग हे शॉर्ट मध्ये तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. चला पुढचा प्रकार आपल्याला ह्याच्यावरच या ठिकाणी आपल्याला पाहिजे. हा आता पहा पुढं. As soon as he entered the class, the students stood up. हे पहा, याच पद्धतीनं आपण संपूर्ण 12वी आणि 10वीची क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी कव्हर करणार आहे. प्रत्येक पॉइंटवर आपण त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये शॉर्ट मध्ये आपण त्या ठिकाणी द्यायचं. आता पहा, इथं प्रश्न काय विचारला जाईल रे, डायरेक्ट काय करायचं हे मी तुम्हाला सांगतोय. रिराईट युजिंग नो सुनर दॅन. म्हणजे तुम्ही जर तुमची एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, परीक्षेला त्या ठिकाणी या प्रकारचं ग्रामर असेल तर यू कॅन सॉल्व इट इझिली. आता पहा, आता ऍज सुन ऍज ऐवजी नो सुनर आणि कॉमा ऐवजी दॅन याचा सेपरेट व्हिडिओ आपण केलेला आहे. पण शॉर्ट मध्ये आपण काय करणार आहे, हा बघ, ऍज सुन ऍज ऐवजी हा बघ इथं काय आलं रे, नो सुनर. मग आता ऍज सुन ऍज ऐवजी इथं काय येऊ शकतं, ऍज येऊ शकतं, व्हेन येऊ शकतं, त्याच्याऐवजी नो सुनर वापरा. कॉमा ऐवजी काय करा रे, दॅन वापरा. आणि पुन्हा एकदा हीच इमॅजिनेशन घेऊन आपण इकडे जाणार आहोत. मग ऍज सुन ऍज ऐवजी नो सुनर, कॉमा ऐवजी दॅन झालं की तुम्हाला पहिल्यांदा गाडी डबल सीट आहे की टिबल सीट आहे ते पाहिजे. मग गाडी कशी आहे, बघा इथं पापा कोण आहे, ही आहे. मम्मी कोण आहे, एंटर्ड, V2 आहे. मग V2 मधून कोण निघणार रे, त्याचं V1 करायचं आणि याच्यामधून जे निघल डीड आहे त्याला कुठे घ्यायचं रे, टाकीवर घ्यायचं. व्हेरी इझी. बघा ऍज सुन ऍज ऐवजी नो सुनर, कॉमा ऐवजी दॅन एवढं झालं की फक्त बाळ जरी झालं असतं, इज आय मार वॉज वेअर हॅव हॅड शॅल विल शुड नाही का कॅन कोड, तर त्याला उचलून फक्त टाकीवर घेतलं असतं. पण ज्यावेळी मम्मी येते, मम्मी टाकीवर घेता येत नाही आणि म्हणून मग आपण काय केलं, मम्मी V1 असती, एंटर असतं तर आपण टूला टाकीवर घेतलं असतं, एंटर्स असतं तर यस काढून डजला घेतलं असतं आणि एंटर्ड आहे म्हणून आपण काय केलं रे, डीडला टाकीवर घेतलं. कसं उत्तर झालं आपलं, नो सुनर डीड ही एंटर द क्लास दॅन द स्टुडंट स्टूड अप. लक्षात आलंय का बघा. ओके ठीक आहे, चला पुढे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार पाहू आपण, फॉरेस्ट अँड जंगल्स. फॉरेस्ट अँड जंगल्स evoked the wastelands. Forest and jungles evoke the wastelands. एक मिनिट हा, rewrite using used to. आता used to हे एक ऍक्झिलरी आहे, मॉडेल ऍक्झिलरी. मग आपल्याला या वाक्यामध्ये मॉडेल ऍक्झिलरी वापरावं लागतंय, वापरायचंय. मग आपण तर पाहिलेलं आहे, कुठलंही ऍक्झिलरी असेल तर ते दोघांच्या मध्ये येतं. कोण दोघांच्या मध्ये येतं, पापा आणि मम्मीच्या मध्ये बाळ येतं. म्हणजे सब्जेक्ट अगोदर येतो, मेन वर्ब नंतर येतं आणि मग त्याच्यानंतर ऍक्झिलरी येतं. आता इथं जर तुम्हाला सांगितलं तर काय करायचं, एकदम सोपा प्रश्न आहे. रिराईट युजिंग युज्ड टू. रिराईट युजिंग, आपण शॉर्ट मध्ये जातोय. ह्याचे तुम्ही सेपरेट व्हिडिओज त्या ठिकाणी पाहू शकता. पण परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना आपल्याला निदान कमीत कमी एक 7-10 मार्काचं ग्रामर त्या ठिकाणी एका वेळी सापडलं पाहिजे. आता युज्ड टू वापरताना काय करायचं मी इथं सांगतोय. दिलेल्या वाक्यात जर वूड आलं असतं, लक्षात घ्या, दिलेल्या वाक्यात जर वूड आलं असतं तर फक्त वूड करायचं आणि त्याच्या ठिकाणी काय करायचं, युज्ड टू करायचं. काय करायचं, युज्ड टू. आणि हे करत असताना ऑलवेज जर आलं तर त्याला काढून टाका. कोणाला, ऑलवेज. मग वूड जर आलं तर वूडच्या जागी काय करायचं, युज्ड टू. मग पहा बरं या वाक्यामध्ये वूड आहे का, नाहीये. मग वूड जर नाही आलं तर काय करायचं, त्या वाक्यामध्ये काय पाहिजे रे, V2. परत पहा आता, सवय पाहिजे. लक्षात आलं. मग पापा नंतर कोण आहे, मम्मी आहे. मम्मी कशी येते, V2 मध्ये येते. मग ते V2 शोधा. मग इथं पापा कोण आहे, फॉरेस्ट अँड जंगल. आणि हे कोण आहे,
मम्मी आहे. मम्मी कशी आहे? V2. मग हवे हे या ठिकाणी V2 आलेलं आहे. मग V2 जर आलं तर काय करायचं? त्या V2च्या अगोदर फक्त युज्ड टू आणि पुढं V1 करायचं. मग V2च्या अगोदर म्हणजे इथं तुम्हाला काय करायचंय? युज्ड टू वापरून द्यायचंय आणि याचं V1 करायचंय. कसं झालं उत्तर बा? फॉरेस्ट अँड जंगल्स यूज टू इवोक द वेस्टलँड्स. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी ते सोडू शकता. ओके, त्याच्यानंतर चला पुढचा जो प्रकार त्या ठिकाणी आहे बघा. ओके, थोडा खाली घेऊ. पहा, बर्ड्स अँड ॲनिमल्स कॅन अटर cries indicating emotion. ओके, सूचना कशी असते ते लक्षात घ्या. रीराईट युजिंग इन्फिनिटिव्ह फॉर्म. आता व्हर्बचा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला इन्फिनिटिव्ह फॉर्म तिथं लक्षात येईल बघा. परंतु इथं पाहता फॉर्म ऑफ द अंडरलाईन केलेल्या शब्दाचा इन्फिनिटिव्ह फॉर्म करा. लक्षात आलं? आता पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं? एकदम शॉर्ट प्रकारे, आणि बऱ्याच वेळा बोर्ड एक्झामला त्या ठिकाणी हे वाक्य येऊन गेलेले आहे. ओके, मग आता कशा पद्धतीने आपल्याला जायचंय? बर्ड्स अँड ॲनिमल्स कॅन अटर क्राईज इंडिकेटिंग इमोशन. लक्षात आलं का? मग आता कशा पद्धतीनं? तर पहिली गोष्ट आपल्याला काय करायचंय? इन्फिनिटिव्ह म्हणजे काय आणि गेरंड म्हणजे काय? मग इन्फिनिटिव्ह कशाला म्हणतो रे आपण? इन्फिनिटिव्ह, आणि त्याला कोण येते रे जोडीला? गेरंड. म्हणजे पहा, तुम्हाला जर वाक्यामध्ये गेरंड दिलेला असेल त्याला जेरंड म्हणतात, कोणते म्हणू द्या. आता गेरंड दिलेला असेल तर इन्फिनिटिव्ह करा, इन्फिनिटिव्ह दिलेला असेल तर जेरंड करा. मग आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? लक्षात घ्या, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय रे? 2 + V1. आणि जेरंड किंवा गेरंड म्हणजे काय? तर V1 + ING. आता हे दोन्ही फॉर्म जे आहेत, क्रियापदाचा जो व्हिडिओ आहे, वर्बचा जो व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये सुरुवात क्रियापदाची मूळ रूपामध्ये 2V1 मध्ये होते आणि ING हे पण V1 लाच लागतं. आता बघा, मग इथं वाक्य बर्ड्स अँड ॲनिमल्स कॅन अटर क्राईज इंडिकेटिंग इमोशन. तर पहिल्यांदा आपल्याला इथं फोकस करायचा आहे. ING आलेला आहे म्हणजे त्याला त्या ठिकाणी ING लावलेला आहे. ओके, तो कोणता फॉर्म आहे? गेरंड फॉर्म आहे. किंवा याचं इन्फिनिटिव्ह आपल्याला करायचंय. मग कशा पद्धतीने करणार? तर बघा, फक्त इकडचं ING काढायचं. काय करायचं? ING काढायचं, आणि इकडून काय लावायचं रे? टू लावायचं. आता काही क्रियापदाचं ING निघून गेलं की त्याला काय लागतं रे? मग हवे ING काढल्यानंतर त्या ठिकाणी त्याला इंडिकेटिंगचं टू इंडिकेट करणं, म्हणजे यालाच गेरंडचं इन्फिनिटिव्ह. आता परत या इन्फिनिटिव्हचं गेरंड करा, परत तसंच करायचं आहे. टू काढायचं, ING लावायचं. समजा याचं आणखी एखादं उदाहरण बघा. बट ही रिफ्युज्ड टू डू सो. आणि इथं परत काय सांगतील रे? रीराईट युजिंग गेरंड फॉर्म. आता गेरंड फॉर्म करायचं म्हणजे काय रे? आता पहा, काय सांगितलं आपण? गेरंड फॉर्म करायचं म्हणजे तिथं टू नको आहे तुम्हाला, टू काढायचं नाही, ING लावायचं. मग काही जण काय करतात रे? इथं टू काढून इकडून ING लावायचं, काही जण इथंच ING लावतात. मग ते काय होऊन जातं? इंगडू. असं इंग्रजीत इंगडू वगैरे नाहीये, आणि म्हणून टू इकडून काढायचं आणि इकडून ING लावून द्यायचं. तुमचं वाक्य क्लिअर झालं. काय होईल वाक्य मग? आणि वाक्य कधीही एक लक्षात घ्या, बोर्ड एक्झामला ज्यावेळी सूचना असते त्यावेळी रीराईट युजिंग अशी सूचना असते. काय सूचना असते? रीराईट युजिंग, म्हणजे वापरून कुणाला अशी सूचना असते बघा. त्याच्यामुळे नुसतं टू काढलं ना ING डुईंग असं करायचं नाहीये.
तर पूर्ण वाक्य आपल्याला परत त्या ठिकाणी लिहायचं असतं, कुठलंही वाक्य असतं त्या. लक्षात आलं? मग याच्यावर गेरंड इन्फिनिटिव्ह परत आपल्याला फंक्शन्स ऑफ गेरंड विचारलं जाऊ शकतात. याच्यावर आपण एक सेपरेट स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी डिटेलमध्ये घेऊन येणार आहे. पण परीक्षेपुरतं किती सोपं आहे पहा. गेरंड करायला सांगितलं टू काढून आयएनजी, आणि इन्फिनिटिव्ह करायला सांगितलं आयएनजी काढून टू. एकदम सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. आता त्याच्यानंतर पहा ओके. आता त्याच्यानंतर इफ he did not attend the class, he would fail. If he did not attend the class, he would fail. आता इथं आपल्याला काय करायचं रे? rewrite using unless. बघा आता याच्यावरही सेपरेट व्हिडिओ आपल्याला आलेला आहे. पण परीक्षेला गेल्यानंतर कशा पद्धतीने शॉर्ट मध्ये आपल्याला जायचंय हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आपल्याला या ठिकाणी फक्त या इफचा क्लॉज पाहिजे. मग अनलेस वापरताना कशात वापरतोय आपण ते? इफ नॉटच्या वाक्यामध्ये अनलेस वापरताना पहिली गोष्ट इफ ऐवजी अनलेस. काही टेन्शन एक कोणाला बघा, एवढं एकदा उरकून घ्या. इफ ऐवजी अनलेस, काय अडचण आहे? आता इथपर्यंत पाहिजे. आणि काय पाहिलं पाहिजे रे? पहिल्यांदा तुम्हाला आता याला डू डज डीडला आपण D3 म्हटलेला आहे. एवढ्या वेळी घेऊ आपण इथं. याच्यानंतर डू डज डीडचा जिथं जिथं संबंध येईल तिथं आपण त्याला D3 म्हणणार आहोत. काय म्हणायचंय? D3 म्हणायचंय. मग आता बघा, पहिली गोष्ट इफ नॉटच्या वाक्यात अनलेस वापरताना डू नॉट, डज नॉट, डिड नॉट येतं. नॉट येईल बघा, किंवा नॉट येत नाही. पहा, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट येतं, नॉट येतं किंवा नॉट येत नाही. ओके. आता इफ ऐवजी अनलेस वापरून झालंय. मग आपल्याला या डू नॉट, डज नॉट, डिड नॉटचं काय करायचंय? नॉटचं काय करायचंय? किंवा नॉट मिळाल्यावर काय करायचंय? तर इथं आपण इमॅजिनेशन पण केली होती बघा पूर्ण व्हिडिओमध्ये. डू डज डीडला आई म्हणायचंय, नॉटला आपण म्हणायचं. मग लहान असताना आपण आई बरोबर मामांकडे जातो, मोठं झाल्यावर एकटं जातो, आणि नंतर मामा येऊन देत नाही. ओके. मग त्यावेळी आपण काय केलं होतं? आई बरोबर गेलं तर मागे येऊन पुढे शब्दात बदल करायचा आहे. एकटं गेलं तर मामा हुसकून देतोय, आणि येऊन नाही दिलं चुलत मामाची करा. याचाच अर्थ असा आहे की इथं जर डू नॉट, डज नॉट, डिड नॉट आलं तर कट करायचं. डू नॉट काढलं तर पुढच्या शब्दात काही बदल करायचा नाही. डज नॉट काढलं तर त्याला एसीएस लावा, आणि डिड नॉट काढलं तर त्याचं V2 करा. लक्षात आलंय? जर नॉट एकटं आलं तर त्या नॉटला फक्त कट करा, आणि नॉट जर नाही आलं तर फक्त चुलत मामाकडे जायचं. म्हणजे काय? पुढील वाक्यातील ऍक्झिलरी नंतर नॉट वापरावे. हे झालं चुलत मामाची करा. समजलं बघा? आणि तिथं जर नॉट आधीच असेल, वापरायच्या आधीच असेल तर काढावे. बघा आता आई बरोबर गेलं मागे येऊन पुढे शब्दात बदल म्हणजे काय? तर डू नॉट, डज नॉट, डिड नॉट काढायचं आणि याच्यामध्ये बदल करायचा. इथं तुम्ही काय काढलंय? डिड नॉट काढलंय. पुढच्या याचं V2 होईल. मग याचं V2 काय झालं? रे V2? अटेंडेड. मग काय झालं? मग असं कोणतंही वाक्य येऊ द्या, डू नॉट येऊ द्या, डज नॉट येऊ द्या, डिड नॉट येऊ द्या, त्याला कट करायचं आणि पुढच्या वाक्यातल्या ऍक्झिलरी नंतर डू नॉट, डज नॉट, डिड नॉट करायचं आणि पुढच्या शब्दात बदल करायचा. डू नॉट काढलं तर काही नाही, डज नॉट काढलं तर एसीएस, डिड नॉट काढलं तर V2. मग आपण इथे इफ ऐवजी अनलेस वापरलं आणि इथं डिड नॉट होतं, डिड नॉट काढून ते पुढं V2 केलेलं आहे. लक्षात आलंय? जर नॉट एकटं आलं असतं तर फक्त नॉटला काढलं असतं, बाकीचं वाक्य जसंच तसं. आणि नॉटच आलेलं नसेल पहिल्या क्लॉज मध्ये तर पुढच्या वाक्यातल्या ऍक्झिलरी नंतर नॉट वापरायचे, आणि तिथं जर असेल तर तिचं मोडून टाकायचे. लक्षात आलं? तर ह्या इमॅजिनेशन मध्ये डिटेल व्हिडिओ मध्ये आहे. तर मग थोडक्यात आपल्याला जर अनलेस वापरायला आलं तर इफ ऐवजी वापरायचंय. डू नॉट, डज नॉट, डिड नॉट आलं तर काढून पुढच्या शब्दात बदल करा. नॉट आलेलं असेल तर त्याला कट करा, आणि नॉट इथं आलेलं नसेल तर पुढच्या वाक्यातल्या ऍक्झिलरी नंतर वापरा. आणि तिचं जर जमेल असेल किंवा तिथं जर ऑलरेडी नॉट असेल तर त्या नॉटला कट करा. तुमचं वाक्य त्या ठिकाणी क्लिअर
होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर बघा आता पुढचा प्रकार, छोटे 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 प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला प्रकार येतात आणि ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे असतात, वापरायचे. आता जवळजवळ मोस्ट प्रोबॅबली बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे की तो त्या ठिकाणी बऱ्याच वेळा विचारतात, माय फ्रेंड इज डॅश डॅश MA and he is clever student. पुढचा प्रकार आहे, पुढचा आहे माय फ्रेंड is clever and he is dash dash MA. Use articles. आता बऱ्याच वेळा हा प्रकार त्या ठिकाणी विचारला जातो. ओके. कोणत्या ग्रामर मध्ये? नॉन टेक्स्च्युअल ग्रामर वगैरे आहे. ह्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी बोर्ड एक्झामची क्वेश्चन पेपर 10वी 12वी जे असेल ती पण आपण घेऊन येत आहोत. परंतु सध्या वेगवेगळं या ठिकाणी रायटिंग स्किल असेल, ग्रामर असेल आणि ऍक्टिव्हिटीज कसे सोडवायचे ते असेल तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग आता पहा, माय फ्रेंड इज डॅश डॅश क्लेवर अँड ही इज डॅश डॅश MA. रीराईट युजिंग आर्टिकल्स किंवा यूज अप्रोप्रिएट आर्टिकल्स. ओके. मग आर्टिकल्स किती आहेत रे? आर्टिकल्स किती आहेत? लगेच इथे बघा, एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला आर्टिकल्स बघा 3 आहेत. मग 3 मध्ये डेफिनेट इनडेफिनेट आहे, त्यानंतर डिटेलमध्ये दिलेलं आहे अ, ॲन आणि द. तर मग आपल्याला शॉर्ट मध्ये काय पाहिजे? हे पहा, या दोघांचे अर्थ काय होतो? दोघांचे अर्थ काय होतो? अ म्हणजे एक, ॲन म्हणजे एक. पण अ कधी आणि ॲन कधी? एक लक्षात घ्या की आपल्याला सुरुवातीला अ कधी वापरायचं? जर आपण क ते ज्ञ उच्चार होत असेल, क ते ज्ञ उच्चार होत असेल तर त्या ठिकाणी अ वापरा. आणि ॲन कधी वापरायचं? जर त्याचा उच्चार अ पासून आहा पर्यंत, अ आ ई उ असं क ते ज्ञ मराठी बाराखडी, त्याच्यात जर उच्चार झाला तर अ वापरा. आणि ॲन कधी वापरायचंय? अ पासून आहा पर्यंत जर उच्चार झाला तर तिथं आपल्याला ॲन त्या ठिकाणी वापरायचंय. मग आता फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं, आता इकडे बघा, आता मग याचा उच्चार झाला पाहिजे. मग या ठिकाणी इथं जर पाहिलं तुम्ही आता तर कोण काय? क्लेवर. आता बघा, क्लेवर असं ध्यानात घ्यायचं मराठीत. त्याचा उच्चार तुम्ही, याचा उच्चार काय केलाय? क केलाय. मग क कशा देते? क ते ज्ञ मध्ये. मग तिथं काय वापरणार? लक्षात आलं का? म्हणजे कोणताही क ते ज्ञ पर्यंत जर उच्चार झाला आणि ते जर सिंग्युलर कॉमन नाउन असेल, एकवचनी असलं पाहिजे. समजा मी जर इथं म्हटलं बघा ट्री, मग ट्रीचं मी काय म्हणणार आहे? ट आलं, ट आलं. मग ट म्हटल्यानंतर सिंग्युलर. पण मी जर असं म्हटलं ट्रीज तर तुम्हाला तिथं अ वापरता येणार नाही. ज्यावेळी मग इथं काय येईल? अ ट्री. ओके. म्हणजे क ते ज्ञ पर्यंत जर उच्चार झाला तुमचा, उच्चार व्यवस्थित करा मात्र, आणि उच्चार जर क ते ज्ञ पर्यंत झाला तर अ वापरा. आणि तुमचा उच्चार जर त्या ठिकाणी कसा झाला रे? अ पासून आहा पर्यंत जर झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲन वापरायचंय. लक्षात आलं का? बघा, मग इथं काय उच्चार आहे? यम. आता यम असं तर नाही वापरत ना आपण, यम असं नाही म्हणत. यम ते वेगळा यम आहे. मग यम म्हणजे काय? इयर आहे एडक्याचं, ते अ ते आहा पर्यंत येत आहे आणि म्हणून तुम्ही इथं काय करणार आहे? ॲन वापरणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे क ते ज्ञ उच्चार होत असेल तर अ वापरा, आणि अ ते आहा पर्यंत उच्चार होत असेल तर तिथं ॲन वापरा. आणि त्याच्यानंतर शॉर्ट मध्ये बघा तुम्हाला द चे जे उपयोग आहेत, द कुठं कुठं वापरायचं बघा. तर पहिल्यांदा तुम्हाला जर युनिव्हर्सल ट्रूथ असेल, काय असेल रे? युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल
द सन. जगामध्ये एकच एक असेल ऑब्जेक्ट तर त्याच्या आधी द वापरायचंय. त्याच्यानंतर जॉग्राफिकल. जॉग्राफिकल म्हणजे कसं रे, भौगोलिक जे नाव आहेत, समजा जॉग्राफिकल जे नाव आहेत, नेम्स म्हणू आपण त्याला, फेनोमेनन्स म्हणू, त्याच्या आधी तुम्हाला द गंगा, द यमुना, द अरेबियन सी वगैरे असं, नाही का. त्याच्यानंतर तुमचं ऑर्डिनल नंबर्स असतील. ऑर्डिनल नंबर्स म्हणजे काय ते पहिल्यांदा महत्वाचं आहे. ऑर्डिनल नंबर म्हणजे आपण जसं 1 2 3 4 म्हणतो तसं नाही. द फर्स्ट, द सेकंड, पहिला दुसरा, नाही का, द लास्ट पर्यंत. त्याच्यानंतर तुमचं सुपरलेटिव्ह डिग्री जर असेल. सुपरलेटिव्ह ज्याला कशाला म्हणतात रे, सुपरलेटिव्ह म्हणजे काय, एखादा ईएसटी लागलेला शब्द, या ईएसटी लागलेल्या शब्दाच्या आधी द वापरा आणि मोस्टच्या आधी काय वापरायचं रे, मोस्टच्या आधी सुद्धा द वापरायचे. लक्षात आलं. त्याच्यानंतर तुमचं जर रिलिजियस बुक्स असतील, काय असतील रे, रिलिजियस बुक्स, त्याची जर नावं असतील तर त्याच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी काय करा रे, द वापरून द्या. लक्षात येतंय का बघा. रिलिजियस बुक्स असतील तर त्याच्या आधी तुम्ही द वापरा. आणि जर तुम्हाला होल सेन्सनं तुम्ही वापरताय, होल सेन्सनं म्हणजे क्लास शोईंग वर्ड्स म्हणतात त्याला. काय म्हणायचं, क्लास शोईंग वर्ड्स. म्हणजे एखादा क्लास दाखवत असेल. क्लास शोईंग म्हणजे आता क्लास म्हटल्यानंतर वर्ग वगैरे असं नाहीये. तर एखादा क्लास, समजा आपण काय म्हणू, पूर्ण, मी जर म्हटलं गावातले सगळे श्रीमंत, मग कोणता पर्टिक्युलर ज्यावेळी म्हणत नाही, क्लास शो करतात, किंवा द पुअर, द वर्ल्ड, अशा पद्धतीनं क्लास शोईंग वर्ड जर असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला द वापरायचे. ओके. मग एक शॉर्ट मध्ये काय करायचंय, आर्टिकल्स वापरताना कुठं वापरायचंय, क ते उच्चार झाला तर आर्टिकल्स वापरा. ते आहा पर्यंत उच्चार झाला तर तिथं ॲन वापरा. आता काही शब्द असे आहेत की तिथं चा इथं हचा उच्चार होत नाही, ते सायलेंट आहे, म्हणून त्याच्या आधी काय येईल रे, ऑनेस्ट. तसंच हावरच्या बाबतीत, त्याच्यानंतर आवरच्या बाबतीत, त्याच्यानंतर द चे उपयोग हे त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून परीक्षेला आर्टिकल्सच्या ज्या वेळी त्या ठिकाणी तुम्हाला येईल त्यावेळी तुम्हाला या पद्धतीनं त्याच्याशी टॅकल करायचे, ते व्यवस्थित त्या ठिकाणी सोडवायचे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मोस्टली विचारलं जाऊ शकतं बघा, द स्ट्रीम वॉज नॅरो. The stream was narrow. The stream was narrow. The stream was narrow, but the current was strong. The current was strong. इथं काय वापरायला सांगितलं जाऊ शकतं, रीराईट युजिंग दो. रीराईट युजिंग दो. मग आता दो कसं वापरणार रे, कसं वापरायचे, हा. आणि जर वाक्यात दो आलं तर तुम्हाला काय वापरायला सांगतील, बट वापरायला सांगतील. ओके. मग दो कसं वापरायचंय, त्याच्या उलट बट वापरायचे. ओके. दो वापरायचं आणि बट कसं वापरायचं, तर आता दो वापरायचं कसं, म्हणजे इथं 2 मिनिटं पहा, दो किंवा अल्दो आणि बट. जर तुम्हाला वाक्यात बट आलं दो वापरायला सांगतात, आणि दो जर आलं तर बट वापरायला सांगतात. पहिल्यांदा आपल्याला काय प्रश्न दिलाय, रीराईट युजिंग दो. प्रत्येक वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचंय बघा, दो वापरून लिहा. मग दो वापरताना काय करणार आपण, कुठं वापरायचं ते मी तुम्हाला सांगतो. आधी वाक्याच्या सुरुवातीला वापरा. काय अडचण आहे कोणाला, काही अडचण आहे का, ठीक आहे. आता हे बारीक होईल. मग वाक्याच्या सुरुवातीला म्हणजे मी इथं वापरून देणार. काय अडचण आहे का कोणाला, जो शब्द वापरायला सांगितलाय तो मी वाक्याच्या सुरुवातीला वापरून दिलाय. जेवढं सांगितलं तेवढं करा. त्याच्यानंतर वाक्यामध्ये बट, अँड, इट, वाईल या 4 पैकी जर एखादा शब्द असेल तर त्याला काढा
आणि त्याच्या जागेवर कॉमा द्या. काय अडचण आहे का बघा. पहिली कृती मी केली, दोला मी सुरुवातीला वापरलं, फक्त बट काढायचं आणि तिथं कॉमा. या चारीपैकी कोणताही शब्द जर त्या ठिकाणी आला तर त्याला काढून टाकायचं आणि त्याच्या जागेवर त्या ठिकाणी काय द्यायचं रे, कॉमा देऊन टाकायचं. लक्षात आलं. आता जर उलट वाक्य आलं, समजा आता हे वाक्य असं झालंय, दो द स्ट्रीम वॉज नॅरो, कॉमा द करंट वॉज स्ट्रॉंग. परत याच्यात काय सांगितलं जाऊ शकतं रे, रिराईट युजिंग बट. मग बट वापरताना काय करा, सुरुवातीला जे तुम्ही दो वापरलंय किंवा त्याच्याऐवजी काय वापरायला सांगू शकतात रे, अल्दो वापरलंय, त्या दो अल्दोला फक्त काढून टाका. लक्षात आलंय बघा. म्हणजे आपण आता हे दो आलं ते काढून टाकणार आणि जिथं कॉमा आहे त्या कॉमाच्या जागी काय वापरा रे, काय वापरा, बट. म्हणजे जर दो वापरायला आलं तर वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं आणि बट अँड एट व्हाईल काढून कॉमा द्यायचा. आणि जर बट वापरायला आलं तर दो अल्दो काढायचं आणि कॉमाच्या जागी बट त्या ठिकाणी वापरायचं. ओके. तर अशा पद्धतीनं आपण एकाच व्हिडिओमध्ये 9 प्रकार आपण या ठिकाणी कव्हर केले. असे जवळजवळ 24-25 प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासायचे आणि याच पद्धतीनं आणखी शॉर्टमध्ये आणण्याचा मी त्या ठिकाणी निश्चितपणानं प्रयत्न करेल. याच्यानंतर आपल्याला रायटिंग स्किल्स सगळे 12वी 10वीचे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. त्याच्यानंतर सगळे रायटिंग स्किल्स झाल्यानंतर 5वं जे युनिट आहे, म्हणजे 4थं जे युनिट आहे, 5वा क्वेश्चन आहे नॉव्हेलवर, त्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी सेपरेट व्हिडिओ येतील आणि त्यातलं जे ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहे आणि नंतर प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा, हे तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन येईल. परंतु व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा सुरुवात केली की शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित पहा. आणि काही जर कोणाला रिक्वायरमेंट असेल 12वी 10वीच्या एक्झामच्या बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून तर निश्चितपणानं कॉमेंटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी टाका. त्या प्रकारची अडचणी घेऊन मी त्या ठिकाणी सॉल्व्ह करून तुमच्या समोर निश्चितपणानं येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्धवट पाहिलं तर उपयोग होत नाही बघा. अर्धवट पाहिल्यानंतर काय होतं बघा, अर्धवट नॉलेज जर कुठलं घेतलं तर काय होतं पहा. एक छोटीशी गोष्ट मी त्या ठिकाणी एक गोष्ट सांगतो. 2 मित्र असतात बघा, एक मराठी बोलणारा असतो, एक चिनी बोलणारा असतो. अर्धवट नॉलेजने काय होतं ते मी सांगतो. जो मराठी बोलतो त्याला चिनी समजत नाही, जो चिनी बोलतो त्याला मराठी अजिबात. पण ते दोघं चांगले मित्र असतात, दोघांची भाषा एकमेकाला येत नाही. एक दिवस काय होतं, तो चिनी मित्र एकदम सिरियसली आजारी पडतो, त्याला हॉस्पिटलाइज करतात, फार गॅस लावतात, इतका आजारी पडतो. आणि प्रथेप्रमाणे आपला मराठी बोलणारा हा मित्र त्याला भेटायला जातो आणि तिथं भेटायला गेल्याबरोबर 2च मिनिटांमध्ये तो चिनी मित्र मरून जातो. पण मरताना तो म्हणतो चिंग चिंग फो, चिंग चिंग फो. आता याला काय कळत आहे त्यातलं चिंग चिंग फो काय, आणि 2 मिनिटात ते मेलं. पण फक्त चिंग चिंग फो म्हणून मेलं. याला वाटलं आपला जवळचा मित्र होता, मरताना काहीतरी शेवटची इच्छा आपल्याजवळ व्यक्त करून गेला आणि म्हणून ज्याला चिनी भाषा येत होती त्याच्याकडे तो गेला आणि त्याला म्हणे असं असं झालं, मी भेटायला गेलो, 2 मिनिटं उभा राहिलो नाही तर तेच माझा मित्र गेला म्हणे, मेला. पण जाताना तो चिंग चिंग फो म्हणून गेला. मग मला कृपया या चिंग चिंग फूचा अर्थ काय होतो तो सांगा. तर ज्याला चिनी भाषा येत होती तो म्हटला, अरे बावळ्या, चिंग चिंग फूचा अर्थ असा होतो की तुझ्या नळीवर पाय देऊन उभा राहिला, तो पाय बाजूला काढ. म्हणजे हे येड भेटायला नसतं गेलं तरी ते वाचलं असतं. हे डायरेक्ट गेलं आणि त्याच्या गॅसच्या नळीवर पाय देऊन उभं राहिलं. म्हणून मित्रांनो, अर्धवट नॉलेज या ठिकाणी नेहमी घातक असतं आणि म्हणून प्रत्येक व्हिडिओ पाहताना पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. बाय.